नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. महानगरपालिका निवडणुकांचा राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार आज संपेल आणि सर्वच मतदारांकडे अवधी असेल. मुळात या संपूर्ण निवडणूक आणि प्रचाराच्या काळामध्ये मी जाणीवपूर्वक याच्याबद्दल जास्त व्हिडिओज केले नाहीत. याचं कारण राजकीय पक्ष गुरफटले होते त्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात आणि अनेक चर्चा, आरोप प्रत्यारोप एकमेकांवरती करणं वगैरे असले खूप प्रकार त्याच्यामध्ये चाललेले होते. काय नैतिक, काय अनैतिक, म्हणजे राज आणि उद्धव येणं भाजपवाले म्हणत होते अनैतिक आहे. मला असं वाटतं की फडणवीस आणि अजित पवार एकत्र येणं ही सर्वात अनैतिक गोष्ट आहे. पण हे सगळे प्रचार चाललेले होते. परवा शिवसेना आणि मनसेतर्फे शिवाजी पार्कला एक संयुक्त सभा घेण्यात आली आणि त्या संयुक्त सभेमध्ये राज ठाकरे जे बोलले, राज ठाकरेंनी जे दाखवलं, म्हणजे या संपूर्ण सभेमध्ये राज ठाकरेंनी मोदी आणि शहा यांचं नाव सुद्धा नाही घेतलं. महाराष्ट्र, मुंबई रिजन आणि देशात काय होतंय, कुठल्या पद्धतीने एकाधिकारशाही निर्माण करणं, कुठल्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला फेवर करणं, हे सगळं सांगत असताना त्यांनी पुराव्यासह तिथं व्हिडिओ दाखवले आणि तो 4 मिनिटाचा व्हिडिओ जो 2014 साली मुंबईत गौतम अदानी कुठे होते इथून सुरू झाला, मग तो महाराष्ट्रात कुठे होते, भारतात 2014 साली किती ठिकाणी होते आणि आता भारतामध्ये 2025 ला किती ठिकाणी आणि कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये आहेत, ती 4 मिनिटं जी होती, मला स्वतःला असं वाटतं की त्या 4 मिनिटांनी या निवडणुकीचा संपूर्ण रंग महाराष्ट्रात बदलायला हवा. तो फक्त मुंबईचा प्रश्न नाहीये, हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा विषय व्हायला हवा, संपूर्ण महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, सर्वत्र. मी पहिल्यांदा असं बघितलं की एवढी 4-5 लाख लोकांची सभा आहे आणि ती 4 मिनिटं, ती 5 लाख लोक निशब्द, पिन ड्रॉप सायलेन्स नी तो व्हिडिओ ते पाहत होते. पिन ड्रॉप सायलेन्स होता 5 लाख लोकांचा आणि शांतपणे पाहत होते. पोट ढवळून उठत होतं, छाती एका म्हणजे वर्णन करता येणार नाही अशा प्रकारच्या दबावामध्ये दबून जात होती. हे जे काही बघायला मिळत होतं आणि आतापर्यंत अनेकांनी टीका केली, अनेकांनी आरोप केले, पण इतक्या सिस्टमॅटिकली तारीख आणि वारसह, तारीख वार साल यासह कोणकोणत्या ठिकाणी काय काय अदानीला देऊन टाकलं गेलं, हे दाखवत 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 त्यांनी ज्यावेळेला संपूर्ण भारताचं चित्र दाखवलं आणि ते फोटो पण मी दाखवतो तुम्हाला. 2014 ला महाराष्ट्र काय होता, 2025 ला महाराष्ट्रात काय आहे, 2014 ला भारतात काय होतं, 2025 ला भारतात किती पसरलंय. अजस्त्र अजगरासारखं अख्ख्या देशाला विळखा घातलाय. ही जी 4 मिनिटांची भयान स्मशान शांतता होती, मला असं वाटतं की ती 4 मिनिटांची शांतता निर्णायक ठरेल आणि ठरायला हवी. महाराष्ट्र, मुंबई ही मराठी माणसाच्या हातात राहते की नाही, ती नाही राहिली तर राज ठाकरेंच्या आयुष्यात काही फरक पडणार नाहीये, उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात काही फरक पडणार नाहीये. तुमचं आणि माझं आयुष्य मात्र वाट लागून जाईल. मुंबई गुजरातची नाही होऊ शकली म्हणून मुंबई गुजरात्यांची करून टाकायची, महाराष्ट्र गुजरात्यांचा करून टाकायचा आणि देश गुजरात्यांचा करून टाकायचा आणि 1 किंवा 2 जणांचा, सर्वच गुजरात्यांचा पण नाही, 1 किंवा 2 जणांचा. ज्या पद्धतीने या
विचारांनी गेली 12 वर्ष काम होते. तुम्ही बघा, 12 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधीतरी कोणी असं सांगत होता का की पर्युषण पर्वाच्या त्या 8-15 दिवसामध्ये नॉनव्हेज खाऊ नका, नॉनव्हेज रेस्टॉरंट बंद राहतील, अंडी विकू नका, असं 14-15 वर्षापूर्वी कोणी बोलत होतं का? कोणी नाही. आता मात्र मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा नॉन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट्स नॉनव्हेज विकणार नाहीत. अंडी, मटण, चिकन कोणी विकणार नाही. आणि यासाठी मुख्यमंत्र्यांना, पोलिसांना, सगळ्यांना पत्र पाठवली जातात, त्याचा आग्रह धरला जातो आणि त्याची सक्ती केली जाते. नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या, मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना भाड्याने काय विकत सुद्धा घर मिळत नाही. आणि घर नाकारून भाडेकरू म्हणून म्हणा किंवा खरेदीदार म्हणून म्हणा, पण या बहुतांश इमारतींमध्ये त्यांना घर नाकारून हळूहळू त्यांना त्या परिसरातून हद्दपार करत जायचं. आणि हे होत गेलं. पहिल्यांदा हा गिरणगाव आणि त्या परिसरामध्ये असलेला मराठी माणूस कसा लांब लांब जात गेला. मी बोरिवलीला गेला, त्याच्या बोरिवलीच्या पुढे भाईंदर, मग मीरा रोड, मग वसई, विरार, असं करत करत त्याला मुंबईच्या बाहेर काढायला सुरुवात झाली. दुसऱ्या बाजूला कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे अंबरनाथ, दिवा, तिथपर्यंत मराठी माणूस ढकलला गेला. आता नवी मुंबईच्या पलीकडे अलिबाग, पनवेल पर्यंत ढकलून टाकला. आणि हे सगळं कशा पद्धतीने गिळलं जात आहे. त्यानंतर महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांवरती संकट, हे कसं सुरू झालं आणि याच्या मागे काय डिझाईन आहे, हे सर्व राज ठाकरेंनी त्या भाषणात सांगितलं. अप्रतिम बोलले. म्हणजे ते आतापर्यंत त्यांच्या अनेक भाषणांवर मी खूप टीका केलेली आहे, पण या वेळेला शिवाजी पार्कला ते जे बोलले आणि त्या 4 मिनिटाची जी ती शांतता झाली, ती जितकी भयावह शांतता होती तेवढीच ती आश्वासक सुद्धा शांतता होती. की आता हे 4 मिनिट घेऊन जर मतदार घरी गेला आणि या 4 मिनिटावरती त्यांनी 1 मिनिटभर जरी विचार केला, तरीही तो भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाही. नाशिक सारख्या ठिकाणी बघा, नाशिक सारख्या ठिकाणी तपोवनाचा इतका मोठा मुद्दा, नाशिकमध्ये येऊन सुद्धा राज ठाकरेंनी, देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदा नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली, मग दत्तक बाप आलाच नाही. आणि त्या निवडणुकांमध्ये जेवढी आश्वासनं फडणवीसांनी दिली त्यातलं एकही त्यांनी पाळलं नाही. हे सगळं त्यांनी वाचून दाखवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं फडणवीसची सभा झाली आणि ते काय बोललं, राम राम तपोवन. तपोवन काय डाव्यांनी हे करून, डाव्यांचा नाही संबंध येड्या, लक्षात घे. प्रश्न तपोवनाचा आहे आणि तू तपोवनाची सुपारी एखाद्या बिल्डर कडून घेतली असेल म्हणून त्यासाठी आम्ही लाचारपणाने ती मान्य करावी असं नाही, बिलकुल नाही, आणि करणार सुद्धा नाही. त्या तपोवनामधली वृक्ष संपदा, त्या तपोवनामधला तो ग्रीन झोन टिकायलाच हवा, यासाठी म्हणून ते आंदोलन आहे. कारण नाशिककरांचा श्वास कोंडला जाईल. त्याच्यानंतर ते म्हणे, काही लोक टीका करतात, काय बोलतात, औरंगजेबाच्या बापाच्या आधी पण कुंभमेळा सुरू होता. मी पण तेच म्हणतो ना, औरंगजेबाचा बाप शहाजहान, त्याच्या वेळेला कुंभमेळा होता. शहाजहानचा बाप अकबर, त्याच्या वेळेला कुंभमेळा होता आणि तो त्याने सुरू केला. बोला काय म्हणतात. प्रश्न अकबर औरंगजेब हा नाहीच आहे. प्रश्न एवढाच आहे की तुमच्या त्या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोवनाला तुम्ही नष्ट करणार का?